अकाउंटिंग फॉर इनकम्प्लीट रेकॉर्ड मीन्स सिंगल एंट्री सिस्टीम FY BComला 2019 पॅटर्नमध्ये आणि TY BComला 2013 पॅटर्नमध्ये कन्व्हर्शन ऑफ सिंगल एंट्री इंटू डबल एंट्रीचं टॉपिक आहे. त्यामधला 9वा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आज आपण पाहतोय. प्रॉब्लेम मी आधी एक्सप्लेन करते. एक्सप्लेन करत असतानाच कोणते एक्स्ट्राचे अकाउंट काढायचे आहे ते सांगते. बघा, ज्या वेळेला आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस येतात त्यावेळेला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स काढावं लागतं. म्हणजे स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपल्याला काढावंच लागणार. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आपण क्रेडिट सेल्स आणि क्रेडिट परचेसेस आहेत का ते चेक करतो. त्याचप्रमाणे जर बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबलचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स असेल तर बिल्स रिसिवेबल रिसिव्ह आणि बिल्स पेएबल इश्यू आहेत का ते चेक करतो. मग बघा, ॲक्सेप्टन्स रिसिवेबल म्हणजेच बिल्स रिसिवेबल आहेत, दिलेला आहे ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स. त्यानंतर ॲक्सेप्टन्स पेएबल पण आहेत म्हणजे बिल्स पेएबल पण आहेत ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स. मग ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला क्रेडिट सेल, क्रेडिट परचेसेस, बिल्स रिसिवेबल रिसिव्ह आणि बिल्स पेएबल इश्यू आहेत का ते चेक करायचे. बघा, ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये फक्त काय दिलेलं आहे तर 3 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्यामध्ये डेप्रिसिएशनचे आहे, नंतर रेव्हेन्यू स्टॅम्पचा स्टॉक शिल्लक आहे त्याची ॲडजस्टमेंट आहे आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटलची आहे. म्हणजे क्रेडिट सेल, क्रेडिट परचेसेस, बिल्स रिसिवेबल रिसिव्ह, बिल्स पेएबल इश्यू दिलेले नाही. मग दिलेले नाही म्हणजे त्यांचे अकाउंट आपल्याला काढावे लागतील. एक्स्ट्रामध्ये 5 अकाउंट काढायचे आहेत. आता प्रॉब्लेम पहा. 5 अकाउंटमध्ये पहिलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स असणार, दुसरं सन्ड्री डेटर्स, तिसरं बिल्स रिसिवेबल अकाउंट, चौथं सन्ड्री क्रेडिटर्स आणि 5वं बिल्स पेएबल अकाउंट. हे एक्स्ट्राचे अकाउंट झाले. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट काढायचं आहे. तर सोल्युशनला सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रॉब्लेम एक्सप्लेन करून घेते मी. बघा, ओपनिंग बॅलन्सेस जे आहेत ते ओपनिंग बॅलन्सेस सर्व कुठे येतील तर ओपनिंग बॅलन्सेस सर्व स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला येतील आणि जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते क्लोजिंग बॅलन्सेस कुठे जातील तर बॅलन्स शीटला जातील. ॲसेट ओळखून ॲसेट साईडला, लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला. आता जे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस असतात त्यामधला डेटर्स, क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल, त्यानंतर स्टॉक यांचे डबल इफेक्ट येतात. कारण की आपण डेटर्सचं अकाउंट काढतो, क्रेडिटर्सचं काढतो, रिसिवेबल, पेएबल. मग ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस त्या अकाउंटला जातील. प्लस ॲडिशनमध्ये काही आउटस्टँडिंग आणि प्रीपेड असतील तर त्यांचे देखील डबल इफेक्ट द्यायचे. मग आउटस्टँडिंग आणि प्रीपेड कोणते पहा. प्रीपेड इन्शुरन्स आहे, क्लोजिंग बॅलन्स आहे प्रीपेड इन्शुरन्सचा. मग प्रीपेड इन्शुरन्स मध्ये आपल्याला काय करायचं आहे, लेस करायचं आहे कारण हा क्लोजिंग बॅलन्स आहे. जर ओपनिंग बॅलन्स असता तर ॲड केला असता, क्लोजिंग बॅलन्स काय करायचा, लेस करायचा. त्यानंतर वेजेस पेएबल आहे बघा, क्लोजिंग बॅलन्स. पेएबल म्हणजे आउटस्टँडिंग आहे, मग याचा देखील डबल इफेक्ट येईल. ट्रेडिंग अकाउंटला वेजेस आपण जेव्हा पोस्टिंग करू तर त्यावेळेला त्यामध्ये हा जो पेएबल आहे तो काय करावा लागेल, ॲड करावा लागेल. आउटस्टँडिंग आहे त्यामुळे तो ॲड करावा लागेल. त्यानंतर आउटस्टँडिंग प्रिंटिंग आहे बघा, क्लोजिंग बॅलन्स, तो देखील प्रिंटिंगमध्ये ॲड करावा लागेल. क्लोजिंगचे आउटस्टँडिंग ॲड होतात आणि ओपनिंगचे लेस होतात. क्लोजिंगचे प्रीपेड लेस होतात आणि ओपनिंगचे ॲड होतात. त्यानंतर आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन मोहनलाल्स लोन आहे 4,500 रुपये. याचा देखील 2 इफेक्ट पडतील. एक आपला नेहमीप्रमाणे लायबिलिटी साईडला जाईल आणि एक इफेक्ट मात्र प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. जर अगोदरचं काही इंटरेस्ट असेल मोहनलालचं तर त्यामध्ये ॲड होईल, नाहीतर सेपरेट इफेक्ट द्यावा लागेल. म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेसमधून जनरली आपण 5 आयटमचे डबल इफेक्ट देतो. त्यामध्ये आहे डेटर्स, क्रेडिटर्स, बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल आणि स्टॉक. पण ह्या प्रॉब्लेममध्ये आउटस्टँडिंग आणि प्रीपेड जास्त आलेले त्यांचे देखील आपल्याला डबल इफेक्ट द्यायचे. त्यानंतर कॅशबुकचा सिंगल इफेक्ट आहे. सर्व डेबिटचे आयटम क्रेडिट साईडला पोस्टिंग होतील आणि क्रेडिटचे आयटम डेबिट साईडला पोस्टिंग होतील. ओपनिंग कॅश बॅलन्स जो आहे तो आपल्याला ऑलरेडी इथे दिलेलाच आहे, त्यामुळे परत स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला डबल इफेक्ट कॅशचा द्यायची गरज नाहीये. जर इथे कॅशचा बॅलन्स नसता तर आपण कॅशबुकमधून जो बॅलन्स आहे तो घेतला असता. त्यानंतर ॲडिशनल कॅपिटल आहे, कॅपिटल जे आपण फाइंड आउट करू त्यामध्ये ॲड करू. डेटर्सचे क्रेडिटला इफेक्ट जाईल बाय कॅश. सेल्स हे कॅश सेल्स आहेत. त्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 5,100 रुपये दिलेला आहे, व्याज 5,100 रुपये.
आणि इन्व्हेस्टमेंट जी आहे गव्हर्नमेंट बॉन्डची ती आहे 20%, 30,000 रुपये. मग 30,000वर जर 20% कॅल्क्युलेट केलं तर ते येतं 6,000 रुपये. पण इंटरेस्ट रिसिव्ह किती झाले? फक्त 5,100 रुपये. इथे एक सेल्फ ऍडजस्टमेंट आहे. 900 रुपयाचे इंटरेस्ट जे आहे ते आउटस्टँडिंग आहे. हे कसं शोधलं आपण? तर इन्व्हेस्टमेंट 20%, 30,000 रुपये आहे. 30,000वर 20% म्हणजे 6,000 यायला पाहिजे. पण व्याज किती मिळालं? 5,100 रुपये. मग सेल्फ ऍडजस्टमेंट 900 रुपये आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऍड करावा लागेल आणि त्याचा सेकंड इफेक्ट ऍसेट साईडला द्यावा लागेल. जर इथे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेसमध्ये जर आउटस्टँडिंग इंटरेस्ट असतं गव्हर्नमेंट बॉन्डचं तर मात्र सेल्फ इफेक्ट आपल्याला द्यावा लागला नसता. त्यानंतर बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिटला बाय कॅश म्हणून 39,900 रुपये आपण दाखवणार आहोत. पेमेंट साईड पहा, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल त्या अकाउंटला टू कॅश म्हणून डेबिटला इफेक्ट येईल. वेजेस, कार्टेज ट्रेडिंग अकाउंटला जातील. सॅलरी, प्रिंटिंग, पोस्टेज, अकाउंटन्सी चार्जेस, इन्शुरन्स हे प्रॉफिट अँड लॉसचे डेबिटला येतील. त्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम ऑन ईश्वरलाल्स लाईफ इन्शुरन्स पॉलिसी पर्सनल खर्च हा ड्रॉइंग्स म्हणून कॅपिटलमधून लेस होईल. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला आपण दाखवणार आहोत. आणि लास्टला कॅशचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे तो इथे पण आहे. जर इथे नसता तर आपण या बॅलन्सचा इफेक्ट बॅलन्स शीटला ऍसेट साईडला दिला असता. आणि 3च ऍडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशन ऍसेटमधून वजा होऊन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवायचं आहे. रेव्हेन्यू स्टॅम्पची ऍडजस्टमेंट तुम्हाला नवीन आहे. रेव्हेन्यू स्टॅम्प 90 रुपयाचा शिल्लक आहे म्हणजे स्टॉक आहे. मग जो आपला पोस्टेज अँड टेलिग्रामचा खर्च आहे त्यातून आपण 90 रुपये वजा करणार ॲज अ स्टॉक. आणि स्टॉक आहे म्हणजे ऍसेट आहे. सेकंड इफेक्ट आपण बॅलन्स शीटला ऍसेट साईडला देऊ. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% सांगितलंय. जी काही कॅपिटल कॅल्क्युलेट होईल आपलं त्यावर 10% कॅल्क्युलेट करून कॅपिटलमध्ये ऍड करायचं आहे आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला द्यायचा आहे. सोल्युशनला सुरुवात करा. फर्स्ट स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आखा, 4 कॉलम करा. liability rupees, asset rupees in the books of Ishwarlal Joshi, statement of affairs as on 1st April 2018. ज्या ऍसेट्स आणि लायबिलिटीजचे ओपनिंग क्लोजिंग बॅलन्सेस आहेत त्यातले ओपनिंग बॅलन्स पोस्टिंग होतील. इन्व्हेस्टमेंट ऍसेट साईडला दाखवा. त्यानंतर ऍक्सेप्टन्स रिसिवेबल म्हणजे बिल्स रिसिवेबल ऍसेटला दाखवा. त्यानंतर ऍक्सेप्टन्स पेएबल म्हणजे बिल्स पेएबल लायबिलिटी साईडला दाखवा. सन्ड्री डेटर्स ऍसेट साईडला, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईडला, स्टॉक ऍसेट साईडला, मशिनरी ऍसेट साईडला, लोन फ्रॉम मोहनलाल फ्रॉम म्हटलंय म्हणजे घेतलंय आपण लायबिलिटी साईडला, आणि कॅश ऍसेट साईडला. असे ओपनिंग बॅलन्सेस जे आहेत त्यांची पोस्टिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला करा. लायबिलिटी साईडला क्रेडिटर्स 59,100 रुपये. बिल्स पेएबल जे ऍक्सेप्टन्स पेएबल आहेत ते ऍक्च्युअली बिल्स पेएबल आहे म्हणून बिल्स पेएबल लिहिलं 12,300 रुपये. ऍसेट साईडला स्टॉक 42,300 रुपये. सन्ड्री डेटर्स 75,000 रुपये. मशिनरी 90,000 रुपये. बिल्स रिसिवेबल 30,000 रुपये. कॅश 15,900 रुपये. लायबिलिटी साईडला मोहनलाल्स लोन शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं यम्स लोन ॲट 10% 45,000 रुपये. ऍसेट साईडची टोटल करा. लायबिलिटी साईडला मांडा 2,83,200 रुपये. लायबिलिटी साईड वजा करा आणि बॅलन्सिंग फिगर कॅपिटल येतंय 47,000 रुपये. आधी आपण दिलेले ऍसेट्स आणि लायबिलिटीजचे ओपनिंग बॅलन्सेस पोस्टिंग केले. ओपनिंग बॅलन्सेस ऍसेट ओळखून ऍसेट साईडला लिहिले, लायबिलिटी ओळखून लायबिलिटी साईडला लिहिले. त्यानंतर ऍसेट साईडची टोटल केली, ती आलेली आहे 2,83,200 रुपये. ती लायबिलिटी साईडला लिहिली 2,83,200. त्यातून लायबिलिटी साईड वजा करून बॅलन्सिंग फिगर कॅपिटल काढलेलं आहे. कॅपिटल आलेलं आहे 47,000 रुपये. हे कॅपिटल आपण जेव्हा बॅलन्स शीट तयार करू त्यावेळेला लायबिलिटी साईडला फर्स्ट नंबरला घेणार आहोत. आता सन्ड्री डेटर्स सेकंड नंबरचं तुमचं अकाउंट आहे, पण तयार करताना आधी आपण बिल्स रिसिवेबल अकाउंट तयार करू कारण त्याचा जो बॅलन्स येईल तो आपल्याला सन्ड्री डेटर्सला लिहायचा आहे. त्यामुळे बिल्स रिसिवेबल अकाउंट घ्या. बिल्स रिसिवेबल अकाउंटसाठी ज्या पोस्टिंग आहेत त्यासाठी प्रॉब्लेम पहा. बिल्स रिसिवेबल म्हणजेच ऍक्सेप्टन्स रिसिवेबल, त्याचं ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स आहे इथे दिलेला 30,000 आणि 27,000. त्यानंतर कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये
बिल्स रिसिवेबल 39,900 रुपये एवढंच पोस्टिंग आहे, कारण ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काहीही दिलेलं नाहीये. त्यामुळे बिल्स रिसिवेबल अकाउंट घ्या. बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 30,000 बाय कॅश अकाउंट, कॅश बुकची पोस्टिंग 39,900 39,900 रुपये. क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला घ्या. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 27,000 रुपये. क्रेडिट साईडची टोटल करा, डेबिटला मांडा 66,900 रुपये. त्यातून डेबिट साईड मायनस करून बॅलन्सिंग फिगर येते 36,900 रुपये. हे आहेत बिल्स रिसिवेबल रिसिव्ह. त्याचा एक इफेक्ट हा डेटर्स अकाउंटला येतो, म्हणून नाव दिलं आपण टू सन्ड्री डेटर्स कंसात बॅलन्सिंग फिगर. ती आलेली आहे 36,900 रुपये. आधी आपण रिसिवेबल अकाउंटच्या रिलेटेड आयटम जे होते त्यांचं पोस्टिंग केलं, अकाउंट क्लोज केलं आणि बॅलन्सिंग फिगर सन्ड्री डेटर्सला टाकली. आता डेटर्स अकाउंट घ्या. डेटर्स अकाउंटशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रॉब्लेममध्ये पहा. सुरुवातीला काहीच नाहीये. ईश्वरलाल जोशी कल्याण keeps his books on under unscientific method of single interest system. He does not know how to find out profit and loss from the following information: prepare trading account, profit and loss account आणि बॅलन्स शीट. सुरुवातीच्या इन्फॉर्मेशन मध्ये काहीच नाहीये. ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस मध्ये बघा, सन्ड्री डेटर्सचा ओपनिंग बॅलन्स आहे 75,000, क्लोजिंग बॅलन्स आहे 87,000. त्यानंतर कॅशबुकला सन्ड्री डेटर्सशी रिलेटेड आयटम आहे 31,900 रुपये. ॲडिशनल इन्फॉर्मेशन काहीच नाहीये, कारण डायरेक्ट ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. त्यामुळे ह्या तिन्हींचा इफेक्ट डेटर्स अकाउंटला घ्या आणि रिसिवेबल अकाउंट क्लोज करून जो फरक आलेला आहे तो पण डेटर्स अकाउंटला घ्यायचा आहे. आधी घ्या टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 75,000 रुपये. त्यानंतर बाय कॅश अकाउंट, कॅश बुकचा इफेक्ट 31,900 रुपये. त्यानंतर बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट, आत्ताच आपण बिल्स रिसिवेबल अकाउंट क्लोज केलेले, त्याची जी बॅलन्सिंग फिगर आहे त्याचा हा सेकंड इफेक्ट आहे 36,900 रुपये. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स घ्या. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 87,000 रुपये. बिल्स डेटर्स अकाउंट क्लोज करा. क्रेडिट साईड मोठी येते 1,55,800 रुपये. डेबिट साईडला मांडा 1,55,800 रुपये. त्यातून डेबिट मायनस करून बॅलन्सिंग फिगर येतील क्रेडिट सेल्स, ते आहेत 80,800 रुपये. क्रेडिट सेल्स आलेले आहेत 80,800 रुपये. हे क्रेडिट सेल आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जेव्हा ट्रेडिंग अकाउंट तयार करू त्यावेळेला पोस्टिंग करू. फर्स्ट आपण रिसिवेबल अकाउंट काढलं, त्याचा जो फरक आलेला आहे 36,900 तो इथे आपण डेटर्स अकाउंटला दाखवलाय क्रेडिट साईडला. डेटर्सचं ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स आणि कॅशबुक वरून जे ट्रान्झॅक्शन होतं कॅशचं त्याचं इफेक्ट देऊन डेटर्स अकाउंट क्लोज केलं आणि क्रेडिट सेल्स फाइंड आउट केले, ते आलेले आहेत 80,800 रुपये. आता बिल्स पेएबल अकाउंट घ्या. बिल्स पेएबल अकाउंटचं जे पोस्टिंग आहे त्यासाठी बिल्स पेएबलशी रिलेटेड आयटम प्रॉब्लेममध्ये पहा. ॲक्सेप्टन्स पेएबल नावाचा आयटम आहे, म्हणजेच बिल्स पेएबल 12,300 आणि 4,200 रुपये ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स आहे. त्यानंतर कॅशबुकला पेमेंट साईडला बिल्स पेएबल 45,900 रुपये आहेत. यांचा इफेक्ट देऊ पेएबल अकाउंटला. क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, कारण बिल्स पेएबल ही लायबिलिटी आहे त्यामुळे ओपनिंग बॅलन्स हा क्रेडिट साईडला जाईल. त्यानंतर डेबिट साईडला टू कॅश अकाउंट 12,000 रुपये. डेबिट साईडला क्लोजिंग बॅलन्स टू बॅलन्स कॅरीड डाऊन ॲक्सेप्टन्स पेएबल 12,300 आणि 4,200 आणि कॅशचा इफेक्ट 45,900 रुपये. बिल्स पेएबल अकाउंट घेते आपण. बिल्स पेएबलचा प्रॉब्लेमनुसार ओपनिंग बॅलन्स आहे
12,300 आणि क्लोजिंग बॅलन्स 4,200 आणि इकडे कॅशबुकचा इफेक्ट आहे 45,900 रुपयाचा, त्याचं पोस्टिंग घ्या. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 12,300, डेबिटला टू कॅश अकाउंट 45,900 रुपये. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स 4,200 रुपये डेबिट साईडला. डेबिटची टोटल 50,100, क्रेडिट साईडला मांडा 50,100. त्यातून क्रेडिट साईड वजा करून बॅलन्सिंग फिगर म्हणजे बिल्स पेएबल इश्यू आहेत ते घ्या. बाय सन्ड्री क्रेडिटर्स कंसात बॅलन्सिंग फिगर 37,800 रुपये. याचा सेकंड इफेक्ट आपण देणार आहोत सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर घ्या सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट. सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटशी रिलेटेड इन्फॉर्मेशन पहा. सन्ड्री क्रेडिटर्सचं ओपनिंग बॅलन्स 59,100, क्लोजिंग बॅलन्स 53,700, कॅशबुकचा इफेक्ट 59,100 आणि आत्ता आपण जी बॅलन्सिंग फिगर काढलेली आहे बिल्स पेएबल तिचा सेकंड इफेक्ट येईल. क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 59,100, डेबिट साईडला टू कॅश अकाउंट कॅशबुकचा इफेक्ट 59,100. त्यानंतर बिल्स पेएबल क्लोज करून बॅलन्सिंग फिगर जी आहे तिचा सेकंड इफेक्ट टू बिल्स पेएबल अकाउंट 37,800. टू बॅलन्स कॅरीड डाऊन क्लोजिंग बॅलन्स 53,700. टोटल करा डेबिट साईडची. क्रेडिटला मांडा 1,50,600. त्यातून क्रेडिट साईड वजा करून बॅलन्सिंग फिगर म्हणजे क्रेडिट परचेसेस आलेले आहेत 91,500 रुपये. 91,500 रुपये. आपण ॲडिशनमध्ये 5 अकाउंट काढले. त्यात पहिलं स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आहे, दुसरं डेटर्स अकाउंट आहे, तिसरं बिल्स रिसिवेबल, चौथं सन्ड्री क्रेडिटर्स आणि पाचवं बिल्स पेएबल अकाउंट. सिक्वेन्सने आपण अगोदर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स तयार केलं, नंतर रिसिवेबल अकाउंट तयार केलं, नंतर डेटर्स, त्यानंतर बिल्स पेएबल आणि क्रेडिटर्स अकाउंट तयार केलं. पुन्हा एकदा पाचही अकाउंट्स पाहून घ्या हा प्रॉब्लेम. त्यानंतर ॲडजस्टमेंट्स, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, यामधून आपण कॅपिटल शोधलेलं आहे ते आलेलं आहे 47,000 रुपये. डेटर्स अकाउंट यातून आपण क्रेडिट सेल्स शोधलेले आहेत. बिल्स रिसिवेबल अकाउंट यातून आपण डेटर्स अकाउंटला पोस्टिंग करण्यासाठी बॅलन्सिंग फिगर म्हणजे बिल्स रिसिवेबल रिसीव फाइंड आउट केले. त्यानंतर क्रेडिटर्स अकाउंट यामधून आपण क्रेडिट पर्चेसेस शोधले. बिल्स पेएबल अकाउंट यामधून आपण बॅलन्सिंग फिगर म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्सला बिल्स पेएबल इश्यूचा सेकंड इफेक्ट येतो ते शोधले. असे 5 अकाउंट आपले एक्स्ट्राचे कंप्लीट झालेले आहेत. आता ट्रेडिंग अकाउंट ट्रेडिंग अकाउंट तयार करू. ट्रेडिंग अकाउंट तयार करताना ट्रेडिंग अकाउंटशी रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या ॲडजस्टमेंट्स किंवा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स मधले आउटस्टँडिंग आणि प्रीपेड आहेत त्यांचं पोस्टिंग करून घ्या. ट्रेडिंग अकाउंट 4 कॉलम करा. पर्टिक्युलर रुपीज ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम मध्ये ट्रेडिंगशी रिलेटेड वेजेस आउटस्टँडिंग आहेत 1,530 रुपये. क्लोजिंगचे आउटस्टँडिंग ॲड होतात. त्यानंतर ट्रेडिंगशी रिलेटेड स्टॉक आहे. ओपनिंगचा स्टॉक इन ट्रेड नावाने दिलेला ओपनिंगचा स्टॉक 42,300 आणि क्लोजिंगचा 34,200 रुपये. त्यानंतर कॅशबुकला सेल्स आहेत, कॅश सेल्स येथे आणि क्रेडिट सेल आपण शोधलेले आहेत. पेमेंट साईडला परचेसेस नाहीये म्हणजे डायरेक्ट क्रेडिट परचेसेसची पोस्टिंग होईल. वेजेस आहेत, कार्टेज आहेत, एवढे आयटम आपण ट्रेडिंग अकाउंटला पोस्टिंग करूया. ट्रेडिंगच्या डेबिटला घ्या टू ओपनिंग स्टॉक 42,300 रुपये. त्यानंतर टू परचेसेस डॅश करून कॅश नीलेत आणि क्रेडिट परचेसेस जे आपण फाइंड आउट केलेले आहेत 91,500 रुपये सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंटमधून फाइंड आउट केलेले आहेत 91,500 रुपये. आउटरला 91,500. टू वेजेस इनर कॉलमला घ्या 22,470 रुपये.
त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग, क्लोजिंगचे आउटस्टँडिंग ॲड होतात 1530 रुपये. वेजेस पेएबल नावाने दिलेले होते, ॲड करून आउटरला 24,000 रुपये. टू कार्टेज 1330 रुपये. 1330 रुपये. डेबिट साईड कंप्लीट झाली. क्रेडिट साईडला या. बाय सेल्स, कॅश सेल्स कॅशबुकला दिलेले 43,500 रुपये आणि क्रेडिट सेल्स डेटर्स अकाउंटवरून आपण फाइंड आउट केलेले 80,800 रुपये. दोन्हींची बेरीज करून आउटरला 1,24,300 रुपये. बाय क्लोजिंग स्टॉक 34,200. स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स टोटल करा 1,59,130. डेबिटची टोटल जास्त येते, त्यामुळे क्रेडिटला मांडा 1,59,130. त्यातून क्रेडिट मायनस करून ग्रॉस लॉस येतोय. ग्रॉस लॉस कॅरेड डाऊन 630 रुपये. ट्रेडिंग अकाउंट तयार केलं आपण. ट्रेडिंग अकाउंटची डेबिट मोठी आली आणि लॉस झालेला आहे 630 रुपये. हा लॉस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घेणार आहोत. पुढचा अकाउंट घ्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. टू ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन 630 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटशी रिलेटेड जे आयटम आहेत ते सर्व कॅशबुकला आहेत. कॅशबुकवरून जेवढे आयटम आहेत तेवढे पोस्टिंग करा. त्यामध्ये सॅलरी, प्रिंटिंग, पोस्टेज, अकाउंटन्सी चार्जेस, इन्शुरन्स, सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस आणि आउटस्टँडिंगच्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्यामध्ये प्रीपेड इन्शुरन्स आहे, त्यानंतर आउटस्टँडिंग प्रिंटिंग आहे, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन मोहनलाल्स लोन आहे, इकडे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आहे त्यावर पण आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आहे आणि ॲडजस्टमेंटमधून जो डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे त्याचा एक इफेक्ट येईल. त्यानंतर रेव्हेन्यू स्टॅम्प शिल्लक आहेत ते पोस्टेज आणि टेलिग्राममधून वजा होतील आणि इंटरेस्ट कॅपिटलवर कॅल्क्युलेट करून जेवढं इंटरेस्ट येईल तेवढं इंटरेस्ट दाखवायचं आहे. घ्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट घ्या. प्रॉफिट अँड लॉसशी रिलेटेड पोस्टिंग करतोय आपण. आधी लॉस ब्रॉट डाऊन केला, त्यानंतर क्रेडिट साईडचं पोस्टिंग करून घेऊ. बाय इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इन 20% गव्हर्नमेंट बॉन्ड जे कॅशबुकला दिलेलं होतं 5,100 रुपये. ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट सेल्फ ॲडजस्टमेंट आहे 900 रुपये. ॲड करून 6,000 रुपये आउटरला. डेबिट साईडला टू इन्शुरन्स इनर कॉलमला घ्या 1,500 रुपये. लेस प्रीपेड 500 रुपये जे ओपनिंग क्लोजिंग बॅलन्समध्ये दिलेलं होतं आउटरला 1,000 रुपये. टू प्रिंटिंग इनर कॉलमला घ्या 1,590 रुपये. ॲड आउटस्टँडिंग 410 रुपये आउटरला 2,000 रुपये. टू आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन मोहनलाल्स लोन जे आपल्याला ओपनिंग क्लोजिंग बॅलन्समध्ये दिलेलं होतं 4,500 रुपये, त्याचा एक इफेक्ट लायबिलिटी साईडला पण जाईल. टू सॅलरीज 10,000 रुपये कॅशबुकला दिलेली होती. टू पोस्टेज इनरला घ्या, त्यावर स्टॉक ऑफ रेव्हेन्यू स्टॅम्पची ॲडजस्टमेंट आहे तो लेस करा. लेस स्टॉक ऑफ रेव्हेन्यू स्टॅम्प 90 रुपये आउटरला 1,400 रुपये. टू अकाउंटन्सी चार्जेस कॅशबुकला दिलेले होते 2,120 रुपये. टू सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस कॅशबुकला दिलेले होते 10,000 रुपये. टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, मशिनरीची जी किंमत आहे तिच्यावर 10% डेप्रिसिएशन सांगितलं होतं ते कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण. ॲडजस्टमेंटमध्ये मशिनरीवर डेप्रिसिएशन आहे 5% आहे, 5% कॅल्क्युलेट केलं ते आलेलं आहे 4,500. मशिनरीची किंमत 90,000 होती, 90,000वर 5% कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढताना 47,000 रुपये कॅपिटल आपण फाइंड आउट केलेलं आहे. त्यामध्ये कॅशबुकच्या डेबिट साईडला जे कॅपिटल दिलेलं होतं ॲडिशनल त्याला तारीख पण 1/4/2018 आहे, त्यामुळे ते पण ओपनिंगचंच झालं. मग दोन्हींची बेरीज करून जे कॅपिटल येते त्या कॅपिटलवर आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतोय.
त्यामुळे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना दोन्ही कॅपिटलची बेरीज करून त्यावर काढलेलं आहे 20,000 रुपये. 10% इंटरेस्ट कॅल्क्युलेट झालेला आहे 20,000 रुपये. स्टेटमेंट ऑफ अफेअर्सला या, एक मिनिट. स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये आपण जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्समध्ये जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे त्यामध्ये कॅपिटलचा जो बॅलन्स आहे त्यामध्ये करेक्शन करा. कॅपिटलचा बॅलन्स 1,66,800 रुपये येतोय, तो चुकून 47,000 झाला. 1,66,800 रुपये येतोय. बघा, कॅपिटल जे आहे 1,66,800 रुपये आहे बॅलन्सिंग फिगर. तर त्यामध्ये जे कॅशबुकमध्ये कॅपिटल दिलेलं होतं, ज्याला तारीख दिलेली आहे, ते आपण ऍड केलेले. कॅशबुकचं आयच कॅपिटल इंट्रोड्यूस 1/4/2018 33,200 रुपये. दोन्हींची बेरीज 2 लाख आणि 2 लाखावर 10% कॅल्क्युलेट करून ते इंटरेस्ट आलेलं आहे 20,000 रुपये. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 20,000 रुपये, 2 लाखावर 10%. आता डेबिटचीच बेरीज मोठी येते, कारण की डेबिटला जास्त आयटम आहेत, क्रेडिटला कमी आहेत, त्यामुळे परत लॉस होतोय. 56,150 रुपये बेरीज येते डेबिटची, ती क्रेडिट साईडला मांडा. 56,150 त्यातून क्रेडिट मायनस करून नेट लॉस कॅल्क्युलेट करा. नेट लॉस कॅल्क्युलेट करा, तो येतोय 50,150 रुपये. नेट लॉस कॅल्क्युलेट करा, तो येतोय 50,150 रुपये. ग्रॉस पण लॉस आला 630 रुपये आणि नेट पण लॉस आला 50,150 रुपये. आता बॅलन्स शीट घ्या. बॅलन्स शीटला ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत ते पोस्टिंग करा. क्लोजिंग बॅलन्सेस जे आहेत ते आपण पोस्टिंग करतोय. आता यात आउटस्टँडिंग, प्रीपेड ते पण सर्व पोस्टिंग होतील, म्हणजे ऑटोमॅटिकली आउटस्टँडिंग आणि प्रीपेडचे जे इफेक्ट आहेत ते येतील. लायबिलिटी साईडला कॅपिटल 1,66,800 रुपये. ॲडिशन कॅशबुकची 33,200 रुपये. बेरीज करून कॅपिटल आला 2 लाख. त्यामध्ये इंटरेस्ट ॲड करा 10%, 20,000 रुपये. 2,20,000 रुपये. लेस ड्रॉइंग्स 2,600 जे कॅशबुकला दिलेलं होतं, आणि लेस नेट लॉस 50,150 रुपये. आउटरला कॅपिटल आलेलं आहे 1,67,200 रुपये. त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्सचा क्लोजिंग बॅलन्स 53,700. बिल्स पेएबलचा क्लोजिंग बॅलन्स 4,200 आणि वेजेस पेएबलचा क्लोजिंग बॅलन्स 1,530 रुपये. आउटस्टँडिंग प्रिंटिंग 410. आउटस्टँडिंग इंटरेस्ट पण दाखवायचंय मोहनलाल लोनवरचं, ते आपण त्यातच ऍड करू. मोहनलाल लोन 45,000 ॲड आउटस्टँडिंग इंटरेस्ट 4,500. आउटरला 49,500. दोन्ही सेपरेट दाखवलं तरी चालतं, ॲड केलं तरी चालतं. ॲसेट साईड घ्या. इन्व्हेस्टमेंट इन 20% गव्हर्नमेंट बॉन्ड 30,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक 34,200. सन्ड्री डेटर्स 87,000 रुपये. बिल्स रिसिवेबल 27,000 रुपये. मशिनरी इनरला घ्या 90,000. लेस डेप्रिसिएशन 5% 4,500. आउटरला 85,500 रुपये. कॅशचा क्लोजिंग बॅलन्स 11,400 रुपये. प्रीपेड इन्शुरन्स 500 रुपये. स्टॉक ऑफ रेव्हेन्यू स्टॅम्प 90 रुपये. आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन बॉन्ड्स जो आपण सेल्फ ॲडजस्टमेंटनी कॅल्क्युलेट केलेला आहे 900 रुपये. आणि बॅलन्स शीट टॅली होते
₹76,590 पुन्हा एकदा ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट इतर अकाउंट जे आहेत ते